तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा रोहित बागर. तर मित्रांनो, आज देवदशी एकादशी निमित्त माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज आपण आलोय कोपरखान्यामध्ये एक विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो, इथं एवढं असं सुंदर असं यांनी मंदिर सजवलं ना, तुम्हाला माझी इथं बघा, आता हा बॅनर पण तरी लावलाय, श्री विठ्ठल रुक्माई देवदर्शन 16 नित्य बॅनर तरी पण लिहिलंय. आणि आपले नगरसेवक माननीय श्री रेवंत पाटील नगरसेवक आहेत इथे मित्रांनो कोपरखान्यातले. आणि मित्रांनो, एवढं असं इथं यांनी भारी मंदिर असं बनवलंय ना. आणि सध्या भक्ताची मित्रांनो भरपूर लाईन लागली आहे. तर आपण थोडं आत जायला जाऊ, थोडं बघू आपण, तुम्हाला मी दाखवतो की काय, ठीक आहे. तर आणि बघा काय सुंदर असं मित्रांनो परिसर इथं बनवला आहे, म्हणजे एकदम भारी असं वाटतं इथं, एकदम पूर्ण रिलॅक्स एकदम बॉडी आहे. आणि देवाचं दर्शन म्हणजे मित्रांनो आणि विठ्ठलाचं दर्शन म्हणजे लय महत्वाची गोष्ट आहे. कारण की म्हणजे सहजासहजी मित्रांनो विठ्ठलाचं दर्शन माणसाला मिळत नाही, तर मित्रांनो भरपूर असा वेट करायला लागतो. तर मित्रांनो आपण थोडं मंदिराच्या आतमध्ये जाऊ. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघताय बघा आता सुंदर असं मित्रांनो एवढा मध्ये इथं आणि विठ्ठल रुक्माई मंदिर सजवले. आणि बघा म्हणजे मित्रांनो भक्त पण एकदम शांततेच्या पद्धतीने मित्रांनो दर्शन चालू आहे, तुम्ही बघताय बघा. आणि सध्या हे सेक्टर 15 इथं कोपऱ्याचे गार्डन आहे, त्या गार्डनच्या पुढे मित्रांनो विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, तुम्ही बघताय बघा. आणि सध्या आता आतमध्ये मित्रांनो महिलांचं सध्या खूप असं सुंदर असं मित्रांनो प्रोत्साहन पण म्हणजे योगदान पण याच्यामध्ये, म्हणजे बाकी एकदम पद्धतशीर असं दर्शन होतं इथं मंदिराचं देवाचं. थोडं आपण आतमध्ये जाऊ. तर चला फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि तुम्हाला मी म्हणजे दाखवतोय बघा. इथं म्हणजे विठ्ठल रुक्माई मित्रांनो एवढं सुंदर असं इथं मित्रांनो मंदिरांनी सजवलंय ना, हे बघा पूर्णपणे. आणि इथं मित्रांनो आता आपण थोडस आत जायला जाऊ. तुम्हाला मी थोडं लांब दाखवतो थोडं कुठे इथं बघा. काय मित्रांनो सुंदर अशी मित्रांनो विठ्ठलाची रुक्माईची मूर्ती दिसते बघा. एवढीच भारी अशी सजवलं आहे मित्रांनो पूर्ण मंदिर आहे. आणि मित्रांनो भक्तांची पण मित्रांनो इथे भरपूर अशी लाईन लागली आहे बघा. कृष्ण मित्रांनो, मी तुमचा रोहित बाबर. तर मित्रांनो, आज आपण कोपरखान्यामध्ये आलोय आणि सध्या तुम्ही बघता मित्रांनो एवढी सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आणि रुक्माईची मूर्ती मध्ये दिसते. आणि एवढं भारी असं एवढं मित्रांनो भक्ताला वगैरे दर्शन होतंय, तुम्ही बघता. आणि मित्रांनो विठ्ठलाचं दर्शन घेताना मन एवढं प्रसन्न होतं ना. आणि कसं आहे आपल्याला जो घरचा काय पेज असेल तो आपण मंदिरामध्ये आल्यामध्ये एकदम शांत वाटतं. आणि बघा की मित्रांनो भक्त पण असं एकदम सुंदर अशी त्यांचं दर्शन चालू आहे. आणि विठ्ठलाची मित्रांनो मूर्ती पण एवढी भारी त्यांनी सजवली आहे, रुक्मिणीची पण विठ्ठलाची पण, म्हणजे बाकी भक्ताक्षणी डोळ्याचं पारणे फिरणारी मित्रांनो मूर्ती वाटते आपल्याला. आणि मित्रांनो भारी अशी मूर्ती आहे ना. आणि म्हणजे बघा आता आणि विठ्ठलाच्या म्हणजे मित्रांनो ही जी एकादशी आहे ना, तर ही वार्षिक एकादशी आहे, म्हणजे ही वर्षातून एकदा येते. त्याला आपण देवदशी एकादशी असं म्हणतो. तर आणि म्हणजे बघा आणि देवानं म्हणजे किती भारी असं मित्रांनो रूप बनवले, म्हणजे बघा त्यांनी मूर्तीचं, म्हणजे लय भारी सजवली मित्रांनो मूर्ती. आणि आज मित्रांनो एखादं असल्यामुळे मित्रांनो भरपूर इथे गर्दी लागली आहे. तर मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला तरी विठ्ठलाची मूर्ती कशी वाटते. आणि म्हणजे पूर्ण मी तुम्हाला एकदा दाखवतो व्हिडिओ. ठीक आहे मित्रांनो, तर चला आपण मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण एकदा दाखवतो. चला. म्हणजे बघा मित्रांनो एवढी सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती दिसते. आणि बघा आणि काही सगळं मित्रांनो पूर्ण तुळशीची माळ अशी घातली आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला मूर्तीला. आणि मित्रांनो काय देखणं रोज दिसतंय बघा, म्हणजे विठ्ठलाचा रुक्मिणीचं. त्याच्यात बाजूला मित्रांनो आपल्याला दत्ताचं पण दर्शन होतंय. आणि मित्रांनो भक्त पण बघा भरपूर अशी मित्रांनो भक्ताची भेट लाईन लागली, तुम्ही बघताय बघा. म्हणजे आणि किती भारी वाटते म्हणजे बाकी मंदिर पण मित्रांनो सुंदर असं सजवलंय पूर्ण, हे बघा. आणि काय म्हणजे डोळ्याचं पारणे फिरण्यासारखी मित्रांनो इथं मूर्ती असते विठ्ठलाची, म्हणजे एवढी सुंदर अशी तुळशीची माळ घातली त्याला, परत मुकुट वगैरे म्हणजे भरपूर असं मित्रांनो सुंदर अशी मूर्ती सजवली आहे बघा. काय भारी वाटतं मित्रांनो मध्ये बागी मूर्ती विठ्ठलाची. तर मित्रांनो मी तुमचा रोहित बागर. तर मित्रांनो तुम्ही बघता म्हणजे मित्रांनो एवढी सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि एवढा तुळशी माळी मित्रांनो सजवलेली मूर्ती. आणि भक्ताची मित्रांनो भरपूर अशी लाईन लागली, तुम्ही बघता. आणि कसं आहे म्हणजे विठ्ठलाच्या जर मित्रांनो मंदिरात आलं ना एवढं असं मन असं प्रसन्न होतं ना. आणि आपले पूर्ण जो त्रास आहे ना तो पूर्ण कमी होत राहतो. आणि म्हणजे बाकी काय भारी वाटतंय म्हणजे बघा मंदिरात आल्यावरती एकदम असं फ्रेश असं वाटतंय. आणि मित्रांनो भक्तांची पण भरपूर अशी लाईन लागली आहे, तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे बाकी विठ्ठलाचं दर्शन घेतलं मित्रांनो मन असं प्रसन्न होतं आपलं. आणि एक ही जी एकादशी आहे ना, तर मित्रांनो ही वार्षिक एकादशी म्हणजे वर्षातून एकदा येते, जी आळंदीवरून पंढरपूरला मित्रांनो जी वारी निघते, म्हणजे आपण त्या वारीत मित्रांनो सहभागी सुद्धा होतो, तुम्ही त्याला बघत असाल.
आणि काय म्हणजे विठ्ठलाची मित्रांनो अफाट अशी भक्ती असते माणसांवरती म्हणजे बघा. आणि भरपूर ठिकाणी मित्रांनो आपण बघतो. पंढरपूरला मित्रांनो जर तुम्ही कधी गेला ना तर अवश्य मित्रांनो विठ्ठलाच्या तिथं आपण व्हिडिओ काढला तुम्ही बघितला असाल म्हणजे पंढरपूरचा. त्याला पण मित्रांनो सुंदर असा व्हिडिओ आपल्याला आलता. आणि सध्या आता इथं कोपरखान्यामध्ये मित्रांनो विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती आहे म्हणजे कधी बाहेर मूर्ती बघा. आणि दिसताना पण मित्रांनो एवढी ऍक्टिव्ह अशी दिसते पूर्ण मूर्ती. आणि मला तुम्ही सांगा आता म्हणजे ही वर्षाची जी एखादच आहे ना ती वर्षातून एकदा येते. आणि खूपच सुंदर असे मित्रांनो भक्ताचे मित्र लागले तुम्ही बघता. तर मला तुम्ही नक्की कमेंट मध्ये नक्की सांगाल तुम्हाला म्हणजे विठ्ठलाची मूर्ती कशी वाटते. आणि तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता. तर मित्रांनो तुम्ही बघताय बघा इथं प्रसादाची मित्रांनो इथं व्यवस्था केली इथं सुंदर असे. आणि म्हणजे भाजी सगळे मित्रांनो जे आपले म्हणजे विठ्ठलाचे भक्त येतात ते मित्रांनो प्रॉपर असं एकदम पूर्ण म्हणजे युनिफॉर्म मध्ये म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतात पोशाखामध्ये बसलेत एकदम टोपी वगैरे म्हणजे एकदम असं गावाला असं मित्रांनो फील होतंय. हे बघा इथं सध्या प्रसादाचा मित्रांनो कार्यक्रम चालू आहे. इथं आपण प्रसाद घेऊ शकतो. आणि मित्रांनो मंदिर पण काय भारी बनवले बागे पूर्ण असं सजवलंय मंदिर तुम्ही बघताय बघा. पूर्ण मित्रांनो मंदिर असं सजवलंय इथं बघा. पूर्ण म्हणजे मित्रांनो मंदिर एवढं असं भारी इथं बनवलंय ना बघा बघताय बघा. काय भारी वाटतं मित्रांनो म्हणजे बागे उतरल्या मंदिरात आल्यावर मन असं प्रसन्न होतंय. हॅलो हॅलो एका विभूतीचा गोळा एका विभूतीचा गोळा एका कस्तुरीचा टिळा एका कस्तुरीचा टिळा एक गज चर्म व्यग्रांबर एक गज चर्म व्यग्रांबर एक भरजरी पीतांबर एक भरजरी पीतांबर दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल एका तुळशीचा हार मोतियाचे दाणे भरले मोतियाचे दाणे भरले कंच पारी मोतियाचे दाणे भरले कंच पारी श्रीहरी गोंधळाच्या भाकरीला गोविंदय न्यारी गोंधळाच्या भाकरीला गोविंदय न्यारी गोंधळाच्या भाकरीला तवलय न्यारी गोंधळाच्या भाकरीला गोंधळाच्या भाकरीला गोंधळाच्या भाकरीला जनी संगे दात्यावरी गाऊनिया गाणी जनी संगे दात्यावरी गाऊनिया गाणी जनी संगे दात्यावरी जनी संगे दात्यावरती गाऊनिया गाणी पांडुरंग गेला बाई वेतावयाचे पांडुरंग गेला बाई वेतावयाचे गेला बाई वेतावयाचे पांडुरंग गेला
पांडुरंग गेला बाई वेसावया शेनी 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 घरी म्हणे बावीस लांग वाडू कावजारी देवा तुझा मी सोनार 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 तुझे नामचा व्यवहार नामांचा व्यवहार देवा तुला मी सोनार 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 विवेक हाताला घेऊन विवेक हाताला घेऊन विवेक हाताला घेऊन विवेक हाताला घेऊन काम पद केला पूर्ण काम पद केला पूर्ण तुझे नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार 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 मनबुद्धीची कातरी 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 राम नामे सोने बोली राम नामे सोने बोली राम नाम सोने बोली राम नाम सोने बोली राम नाम सोने बोली राम नाम सोने मन बुद्धीची कातरी राम नामे सोने बोले नामाचा व्यवहार देवा तुझा मी
सोनार देवा तुला मी सोनार देवा तुला मी सोनार देवा तुला मी सोनार देवा तुला मी सोनार देवा तुला मी सोनार नरहरी सोनार नरहरी सोनार हरिचा दात 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 भजन करीतो रात दिवस भजन करीतो रात दिवस तुझे नामाचा व्यवहार देवा तुला मी सोनार 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 सोनार हरिचा दात नरहरी सोनार हरिचा दात भजन करीत रात्रंदिवस भजन करीतो रात्रंदिवस देवा तुला मी सोनार देवा तुला मी सोनार देवा तुला मी सोनार 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 आहो दुनिया ना कोणी दिला हो दुनिया ना कोणी माझी कोदळी झाली तुझी माझी कोदळी झाली तुझे दिला दुनिया ना कोणी दिला दुनिया ना कोणी दिला दुनिया ना कोणी दिला तुझली हरिचंद्राने 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 तारामतीने रोहितासाने तारामतीने रोहितासाने तिला म्हणू नका हो कोणी अहो तिला म्हणू नका हो कोणी माझी उदडी झाली जुनी माझी उदडी झाली जुनी माझी उदडी झाली जुनी माझी उदडी झाली उदडी झाली तिला सुतली या राजाने तिला सुतली या राजाने तिला सुतली या राजाने तिला सुतली
या राजाने दडी झाली जुनी माझी, दडी झाली जुनी माझी, दडी झाली जुनी माझी, दडी झाली गोदडी झाली जुनी सोनियाना सोनियाओ, सोनियाना सोनियाओ, सोनियाना सोनियाओ. मित्रांनो, सुंदर अशा आषाढी एका निमित्त सुंदर असं हरेपाणी तर चालू आहे. तुम्हाला दिसत असेल तेव्हा बघा. आणि एवढा सुंदर असं मित्रांनो, एवढं इथं मस्त असं भजन जर केलंय ना, म्हणजे बघा किती भारी वाटतंय बघा ऐकताना पण. तिला सुतली तुकड्याचा सानी, तिला सुतली तुकड्याचा सानी, तुकड्याचा सानी, तिला सुतली तुकड्याचा सानी, तिला सुतली तुकड्याचा सानी. संत जनांच्या चरण दलानी, संत जनांच्या चरण दलानी, तिला ठेवली काठी घालूनी, आहो तिला ठेवली काठी घालूनी माझी, गोदडी झाली जुनी माझी, गोदडी झाली जुनी माझी, गोदडी झाली जुनी माझी, गोदडी झाली जुनी ओ माझी, गोदडी झाली जुनी तिला सोनिया. आता आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि एवढं मित्रांनो भारी असं वाटलं ना, कारण की आतमध्ये म्हणजे मंदिरामध्ये मित्रांनो पूर्ण शांत असं वातावरण आहे. आणि मित्रांनो भक्ताची बरी इथं भरपूर लाईन लागली आहे. तर मला तुम्ही कमेंट नक्की सांगाल तुम्हाला तर विठ्ठलाची मूर्ती कशी वाटते. नवीन असेल आपल्या सबस्क्राईब करून द्यावा. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराज मित्रांनो. तर चला आता.